बाबा, अजून झोपला नाही तुम्ही? नाही. उद्याच्या केसचं टेन्शन आलंय. हो, नाही. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, म्हणजे दिवाकर काका तर इथे नाहीये, मग मेघना काकी कोणाच्या आधारावर ही केस लढवणार आहे? तिला एवढी अक्कल असती तर तिने हे सगळं केलं असतं का? ते आहेच. महामूर्ख बाई आहे ती, महामूर्ख. तो ऍडव्होकेट दीक्षित सांगतो की मानना त्यांचं पहिलं विल कायम करायचं होतं. फाईन, पण ते करण्यासाठी तो लागणारा पत्र व्यवहार किंवा लीगल फॉर्मॅलिटीज काहीतरी केलंय का? नथिंग, ॲब्सोल्युटली काही केलेलं नाही. बस ही बाई निघाली कोर्टात. आणि आय एम शुअर बाबा, तिने या सगळ्या गोष्टींचा दिवाकर काकाला थान पत्ता सुद्धा लागू दिला नसेल. नक्कीच नाही. धूर्त बाई आहे ती. एक सांग, आम्ही दिवाकरला त्याचा वाटा, त्याचा हिस्सा देणार नाही का? तिला कोण समजावणार? काय सागर, एका घरामध्ये असं स्वार्थी माणूस, आडमुठ माणूस, असमाधानी माणूस आलं ना की सगळ्या घराची ही अशी वाट लागते. आपल्या हातात काही नाही आहे. बाबा, मेघना काकीला हे सगळं करून काय मिळणार आहे? तर उद्या कळेलच ना कोर्टात. जाऊन झोप. We've got a very long day tomorrow. तुम्ही पण झोपा. झोप. तू झोप. गो. जा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. त्या वकिलासमोर तुम्ही माझा अपमान केला होता, आठवतंय? त्या दिवशी नाही आठवलं हा आपलेपणा? हे सगळं आपलं आहे त्या दिवशी नाही आठवलं? का भीती वाटते की हे जे काही सगळं आपलं आहे ते आपल्या हातातून निसटून जाईल म्हणून? भीक मागायची सवय नाहीये मला. आता माझ्या हक्काचं मला जे काही हवंय ते सगळं मी कायदेशीररित्या मिळवणार आहे.
Am I clear? भाऊजी. मला जर ही कोल्हापूरची डीलरशिप मिळाली तर त्या धंद्यामधील 25% फायदा हा तुमच्या घरी पोहोचवण्यात येईल. असा इथला रिवाजच आहे ना. आणि दिवाकर साहेबांना पण मी एवढंच रक्कम द्यायचो. हा कधी थोडी कमी जास्त झाली तर मेघना मॅडमचा फोन यायचा. म्हणायचे की कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं जाईल. राकेश, मी सांगितलेली सगळी कामं झाली. हो मामा. उद्या कोर्टात आपली केस कशी उभी राहणार आहे, साक्षी पुरावे काय असणार आहेत, या संदर्भात मी आपल्या वकिलांशी इन डिटेल डिस्कस केलं. एक लक्षात ठेव राकेश, काहीही करावं लागलं तरी चालेल, पण ही केस आपण जिंकायलाच हवी. हो मामा, यू डोंट वरी. आपण सगळी व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. राकेश, या केसवर आपलं संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. या आय नो. गुड. गुड नाईट. गुड नाईट. शालिनी काकू, सगळे अधिकार हातात आल्यानंतर तू असं वागशील असं कधीच वाटलं नव्हतं. का तू आम्हाला आमचे हक्क मिळू देत नाहीयेस? का मग मामा म्हणते तसं तुला सिद्ध करायचंय की आम्ही तुझ्या जीवावर जगतोय? तसं असेल तर मग मामा वागते ते योग्यच आहे. बऱ्याच गोष्टी घडून गेल्या, काही योग्य काही अयोग्य. माझ्या हातून खूप चुका झाल्यात. इकडे आल्यावर शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळ मिळाला. खूप गोष्टी लक्षातही आल्यात.
आता कधी एकदा जाऊन दादा, वहिनी आणि गोवर्धनची माफी मागतोय असं मला झालं. मेघनालाही काही गोष्टी मी पटवून देऊ शकलो तर किती बरं होईल. खूप गोष्टी मनाशी ठरवल्यात मी. माझ्या आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची मला. मी येतोय दादा, मी येतोय. गुड मॉर्निंग. हे तुझ्या लक्षात आहे ना, आज तो साऊथ इंडियन कुक येणार आहे आणि त्याच्या मिठाई आपल्याला आवडल्या तर आपण मंथली बेसिसवर त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करू शकतो, है ना? ज्योती, आज कोर्टाची तारीख आहे. कसली? म्हणजे तुला माहित नाही? कशाविषयी बोलतेस तू? अगं, वाचन झालेलं मानचं बिल खोटं असल्याबद्दल मेघनाकी कोर्टात गेला होता ना. त्या बिलचा खरे खोटेपणा आज सिद्ध होणार आहे. कमाल आहे. घरातली एवढी महत्वाची गोष्ट मला माहितीच नाहीये. कोणी सांगितलीही नाही, राकेशने पण. असं काय करतेस ज्योती? तुझी मतं त्यांना चांगलीच माहिती आहेत. मग ते का सांगतील तुला? तेही आहे. मानच्या ज्या विलचं वाचन सगळ्यांसमोर झालंय ते खोटं आहे हे मम्माना कोणी सांगितलं? मुळात घरातल्या या गोष्टी वेशीवर कशाला टांगायच्या कुणास ठाऊक. किती चुकीचं आहे का हे? अगदी लाजिरवाण आहे. स्वार्थ माणसाला एवढा आंधळा करतो, माझा तर विश्वासच बसत नाहीये. ज्योती, तुझा हाच खरेपणा मेघना काकी आणि राकेश दोघांनाही बोचत असणार. पण मग मी काय करू? म्हणजे त्याच्यासाठी खोटं वागणं, खोटं बोलणं हे मला नाहीच ना जमणार. खरं सांगू, मला अगदी मनापासून असं वाटतंय या केसच्या बाबतीत पद्माकर काकांचीच बाजू खरी आहे. अँड आय होप तेच ही केस जिंकतील. मी आलेच. काय रे, मम्मानी मानचं बिल चॅलेंज केलंय? आज कोर्टात केस उभी राहणार आहे म्हणे. मला यातलं काहीच माहित नव्हतं का? मला सांगणं महत्वाचं नव्हतं? घरातली एवढी महत्वाची गोष्ट तू माझ्यापासून लपवून का ठेवलीस? नाही का ज्योती, लपवून नाही ठेवली मी. लपवू कशाला? सांगायचं राहिलं असेल. हे कारण पटण्यासारखं आहे? जाऊ दे. मम्मा हे सगळं कशासाठी करतायत? आपल्याच कुटुंबाविरुद्ध कोर्टात जाऊन उभं राहायचं? मला नाही पटत हे. बघ ज्योती, मत व्यक्त करण्याचा अधिकार जसा तुला आहे ना, तसाच तो ममाला पण आहे का? आणि त्याचा पाठपुरावा करण्याचा अधिकारही तिला आहे. म्हणजे असायला हवा, नाही का? अच्छा, म्हणजे तुलाही हे सगळं पटतंय तर? नाही ग, मलाही हे अजिबात पटत नाहीये. ज्योती, मी ममाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. म्हटलं हे सगळं करून आपल्याला काय मिळणार आहे? उगाच सरदेसाई कुटुंबाची बदनामी होईल, बाकी काही होणार नाही. पण नाही, मम्माने माझं नाहीच ऐकलं. शेवटी हेल्पलेस होऊन मी नाच सोडला.
हे जे काही ममा करतायत ना हे फार चुकीचं आहे रे. हो ग ज्योती, मलाही पटतंय. पण ज्योती तू काळजी करू नकोस. ममा तिच्या हट्टासाठी कोर्टात गेली खरी, पण आय एम शुअर ही केस पद्माकर काकाच जिंकतील. नक्की. आय होप असंच होईल. मी असं होऊ देणार नाही ज्योती. हातात अधिकार आल्यानंतर शालिनी काकू आपल्याशी ज्या पद्धतीने वागते हे जर तुला कळलं ना तर तू देखील ममासारखाच विचार करशील. मेघना, मेघना माझं ऐक. कोर्टात जायचा हा हट्ट सोडून दे. का? जे काही कमावलं ते आता गमावून बसायची भीती वाटायला लागली का तुम्हाला? मेघना, ही सगळी कमाई मानची. त्यासाठी आपण भांडणं हे चुकीचं तर आहेच, आणि कोर्टात जाणं वेडेपण आहे. जे काही माननी कमवलं ना ते सगळं त्यांच्या मुलांचं आहे, नातवांचं आहे. हो, हे आधी नाही सुचलं तुम्हाला? जेव्हा माझ्याकडून पैचा हिशोब घेत होता. दिवाकर तर काय भोळे, त्यातून आता तर मनावर परिणाम झाला. वहिनी, या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित फायदा उचलला तुम्ही. मेघना, जे झालं ते झालं, पण निदान आता तरी मोकळेपणाने बोलून काहीतरी मार्ग काढूया ना. भाऊजींना येऊ दे, आपण नीट चर्चा करू आणि काय ते ठरवूया. नाही, माझा निर्णय मी घेतलाय. आता जे काही ठरेल ते कोर्टात.